नियमित परतफेड करणाऱ्यांना लाभ देणार, प्रत्येक वेळेस कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्यांना वगळणार, अशा पद्धतीची अपडेट सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आलेली आहे. सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. ते असं म्हणतात की मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद केली जाणार आहे. म्हणजे हे राज्याचे मंत्री आहेत, जबाबदारीपूर्वक बोलत असावेत आणि यांचं बोलणं सत्य व्हावं. कारण ते काय म्हणतायत की मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी बाबत तरतूद केली जाणार आहे. त्यामुळं जून 2025 पर्यंत थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. हे सुद्धा दुसरं वाक्य सुद्धा महत्वाचं आहे की जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. पण काही शेतकऱ्यांना जून 2026 ची थकबाकी माफ होणार आहे असं वाटत आहे. ते त्यांचा गैरसमज आहे, ते चुकीचं असून शेतकऱ्यांचं प्रबोधन करा अशी सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना. परत समजून घ्या, ते काय म्हणतायत की 6 मार्चला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्ये कर्जमाफीची तरतूद होणार. दुसरं ते काय म्हणतात की जून 2025 पर्यंत जे थकीत ग्राह्य धरले जाणार. तिसरं ते काय म्हणतात की 26 म्हणजे 26 जे थकीत होतील ते त्याच्यामध्ये घेतले जाणार नाहीत. याबद्दल शेतकऱ्यांचं प्रबोधन करा अशा पद्धतीचं म्हणतात. आता दुसरी अपडेट बघा. राज्य शासनानं म्हणजे 2008 मध्ये जी केंद्र सरकार युपीए सरकारनं जी कर्जमाफी केली होती ती, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केली होती कर्जमाफी ती, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असताना केली होती ती. अशा 3 कर्जमाफीमध्ये या 3 कर्जमाफी योजनेचा किती व कोणकोणत्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला याची नोंद घेतल्या जाणार आहे. वारंवार ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आणि परत या वर्षी सुद्धा ते थकबाकीदार असतील तर त्यांच्या ऐवजी ज्यांना वगळून खरंच जर ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी विचार करतो आहोत. आणि त्याचबरोबर जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत तर त्या नियमित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा दिला जाईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिलेली आहे. मंत्री हे सांगतायत काय की ज्या 3 कर्जमाफ्या झाल्याच्या आधी त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि ते लाभ मिळाले शेतकरी या वर्षी सुद्धा थकबाकीदार असतील तर त्यांच्या ऐवजी जे खरंच अडचणीत आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्याचबरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत कर्ज भरणारे त्यांना अधिकात अधिक लाभ कसा दिला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, हे राज्याचे मंत्री म्हणतायत. तर मला यांना सांगायचंय की बाबा ठीक आहे, 2008 ला कर्जमाफी योजना राबवली, 2017 ला राबवली, 2019 ला राबवली, तर त्याच्यामध्ये जो शेतकरी पात्र असेल तो बसला. तुम्ही जसं वारंवार मंत्रीपदी बसता आहात अगदी तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जर का 2-3 कर्जमाफ्याचा लाभ घेतला तर तुमचं का दुखतंय हा एक सवाल आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांनी कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडलेली आहे. तिन्ही कर्जमाफीचे तेच चेहरे दिसत असतील तर त्यांना परत लाभ देणे योग्य नाही, ही सुद्धा भूमिका हसन मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष यांनी मांडलेली आहे. अशा पद्धतीची महत्वपूर्ण अपडेट आहे. म्हणजेच या मंत्र्याच्या म्हणण्यानुसार 6 मार्चला अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीसाठी तरतूद केली जाणार आहे असं ते त्यांचं म्हणणं आहे. 2025 पर्यंत जे थकीत घेतले जाणार आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता काय होतंय आपण लवकरच बघू, कारण 6 मार्च काय दूर नाहीये. कर्जमाफी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणं आणि ती सोप्या भाषेत समजावणं हे काम आपण तर करतोच आहोत. पण सेम टाइमला सन्माननीय बच्चू कडूच्या आंदोलनामुळे जे हे शक्य झालं त्यांच्याशी सुद्धा सकाळी या संदर्भात बोलणं झालंय की आपल्याला काहीतरी हे करावं लागणार आहे की 2026 चे सुद्धा त्याच्यामध्ये घेतले पाहिजे. तर बच्चू भाऊ बोलले आंदोलन उभंच करतोय, पण शेतकरी आले तर भेटतील आणि शेतकरी आले नाही तर मग काय होणार नाही. शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.